हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला गणपती बाप्पासाठी मोदक तयार करायचे आहेत. यापूर्वीही तुम्हाला मी वेगवेगळ्या मोदकाचे रेसिपीज दाखवलेले आहेत. उकडीच्या मोदकापासून वेगवेगळे चॉकलेटचे मोदक, पान मोदक असे वेगवेगळे प्रकार दाखवले आहेत. तर यावेळेसही तुम्हाला मी जो प्रकार दाखवणार आहे, आपला मिठाईमधलाच एक मोदकाचा प्रकार आहे. तो आज आपल्याला पाहायचा आहे आणि झटपट असा होणारा हा मोदक आहे. याला जास्त वेळही लागत नाही आणि जास्त गॅसही लागत नाही, कारण आपल्याला हा पदार्थ 10 ते 15 मिनटात पटकन असा रेडी होतो. जर इमर्जन्सीमध्ये तुमच्याकडे जर बाप्पा आले आहेत आणि तुमच्याकडे दाखवायला जर काही प्रसाद अवेलेबल नसेल, तर तुम्ही पटकन ही रेसिपी तुम्ही करू शकता बाप्पासाठी आणि तुम्ही बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला आज जे रेसिपी बनवायची आहे मोदकाची, ते मोदकाची रेसिपी आहे अंजीर मोदक आपल्याला बनवायचे आहेत. तर त्यासाठी जे आपल्याला साहित्य लागणार आहे त्या साहित्याकडे आपल्याला वळायचं आहेच. पण त्याआधी जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा आणि त्यांनाही माझं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून माझे येणारे व्हिडिओज तुम्हालाही आणि तुमच्या मित्रपरिवारालाही पाहता येईल. माझे सर्व व्हिडिओज हे साध्या सोप्या पद्धतीने असतात आणि इझिली कोणीही जो नवखा असेल तोही हे व्हिडिओज पाहून पदार्थ बनवू शकतो. तर चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे. आपल्याला जो रेसिपी बनवायची आहे त्यासाठी आपण सर्वप्रथम पॅन ठेवलेला आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला हे पॅन ठेवायचं आहे. इथे मी जवळजवळ एक मोठा बाऊल असं काजू, बदाम, पिस्ता असं मिक्स ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. अंदाजे बाऊल असेल म्हणजे अंदाजे 50 ते 100 ग्रॅमच्या अंदाजे असेल, पण एक मी मोठा बाऊल इथे घेतलेला आहे. यामध्ये काजू आहेत, बदाम आहेत आणि पिस्ता आहेत. थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे 100 ग्रॅम हे आपले अंजीर आहेत. हे आपल्याला थोडे कट करून घ्यायचे, कारण कसं ग्राइंडरमध्ये ते अख्खे तसेच टाकले तर ते ग्राइंड होणार नाही, म्हणून आपल्याला ते थोडेसे कट करून घ्यायचे की जेणेकरून पटकन आपल्याला ग्राइंड करता येईल. तर आपले काजू बदाम पण रोस्ट झालेले आहे बघा. 2 मिनटात माझं ते कट होईपर्यंत इथे रोस्ट झालेले आहे. ते आपल्याला आता हे ग्राइंडरमधून काढून घ्यायचं आहे. आधी थोडंसं जाडसरच वाटायचं आहे. त्यानंतर आपल्याला तोपर्यंत हे अंजीर आणि थोडेसे खजूर इथे मी घेतलेले आहेत. 4 ते 5 खजूर घेतलेले आहेत. हे 4 ते 5 खजूरचे बिया काढून मी इथे घेतलेले आहेत आणि हे दोन्ही एकत्र आपल्याला फ्राय पॅनमध्ये 1-2 मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे, की जेणेकरून त्याला पाणी किंवा तेल सुटणार नाही यासाठी. तर ते पण 2 मिनटं जास्तीत जास्त ठेवायचं आहे, जास्त त्याच्यात घ्यायचं नाही. आपण अगोदर ही पावडर तयार केलेली आहे ड्रायफ्रूटची, जे मिक्स आपण ड्रायफ्रूट घेतले होते. आता त्याच्यात आपल्याला हे जे अंजीर आणि खजूर आहेत ते आपल्याला ॲड करायचे आहेत आणि हे पण त्याच्यामधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. जाडसर थोडंसं असं आपल्याला ग्राइंड करायचं आहे आणि नंतर आपल्याला मोदक तयार करायला घ्यायचे आहेत. पाहिलं ना की जास्त आपल्याला वेळ लागला नाही आहे, ग्राइंड झालेलं आहे, मस्त असं फाईन ग्राइंड झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया बाउलमध्ये आणि छान असे मोदक आपण तयार करायला घेऊया. याला खूप कमीत जास्तीत जास्त करून चला 10 ते 15 मिनटात आपले हे मोदक तयार होतात आणि एवढ्या क्वांटिटीमध्ये आपले एक 25 मोदक याच्यामध्ये तयार होतात. तर माझ्याकडे इथे साचा आहे छोटे मोदक बनवण्याचे. मिठाईच्या दुकानात जसे हे साचे मिळतात त्याप्रमाणेच इथे मी साचा घेतलेला आहे. थोडेसे मी वरून कवरिंग करण्यासाठी म्हणून ते थोडेसे काजू, बदाम, पिस्त्यांचे असे पूड असते केलेली, ती आपण थोडं साच्यामध्ये अगोदर टाकले आणि नंतर आपल्याला सारण टाकायचं आहे, की जेणेकरून मोदक तयार झाल्यावरती वरून त्याला खूप छान असं डेकोरेटिव्ह असं केलेलं दिसेल. अशा प्रकारे आपण साच्यामध्ये हे थोडं करून भरतो आहे. गरम असतानाच आपल्याला ते करून घ्यायचं आहे, कारण थंड झाले का मग आपल्याला ते करता येणार नाही. तर अशा प्रकारे दाबून चांगला घ्यायचं आहे. जास्त चांगल्या प्रकारे दाबून घेतला का कसं व्यवस्थित असा मोदक आपला चांगला भरीव असा तयार होतो आणि ह्याची टेस्टही खूप छान लागते. कमीत कमी हे बिना फ्रीजचे 10 ते 15 दिवस बाहेर राहतात. छान असे मोदक तयार होतात. झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. पटकन अशी तयार करून तुम्ही तुमच्या बाप्पासाठी नैवेद्य दाखवू शकता. तर ही रेसिपी तुम्ही जरूर करून पहा.
बघा मस्त असे मोदक आपले तयार झाले. काढून दाखवते मी तुम्हाला. छान असे मोदक तयार झाले. तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ही रेसिपी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये ज़रूर कळवा, जेणेकरून मी तुम्हाला थँक्स बोलू शकेन. अलगद आपल्याला मोदक काढून घ्यायचे आहेत. छान असे मोदक आपले तयार झालेत आणि टेस्टही खूप छान आहे आणि हेल्दी मोदक घरच्या घरी आपण तयार करतो आहे. बघा मस्त असे मोदक तयार झालेले आहेत. अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करणार आहेत. कमीत कमी ह्याच्यामध्ये 25 मोदक तयार होतात. बघा असे मोदक माझे तयार झालेले आहेत, बाप्पासाठी रेडी आहेत. तर तुम्हीही ही रेसिपी करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली हेही कमेंटमध्ये मला जरूर कळवा, जेणेकरून तुम्हाला थँक्स बोलता येईल. तर जरूर माझा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा. येणाऱ्या गणपती उत्सवामध्ये त्यांनाही ही रेसिपी घरच्या घरी करून देत, जेणेकरून त्यांचाही खर्च वाचेल आणि कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये ही आपली मिठाई तयार होईल. मोदक आपले तयार होतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू फॉर